नमस्कार. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आज आपण अशा एका गुरुला वंदन करूया, जो कधी रागवत नाही, कधी भेदभाव करत नाही, गुरुदक्षिणा मागत नाही आणि आयुष्यभर निस्वार्थपणे ज्ञानदान करत राहतो. तो गुरु म्हणजे ग्रंथ. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे. ही केवळ शिकवण नाही, तर जीवन जगण्याचा मंत्र आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ग्रंथांना गुरुचे स्थान दिले आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, रामायण, महाभारत अशा ग्रंथांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत. काळ बदलला, माध्यमे बदलली, पण ज्ञानाचा प्रकाश देणारा ग्रंथ आजही तितकाच तेजस्वी आहे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या एका विचारातूनच शिक्षण, वाचन आणि समाज परिवर्तन याचे महत्व अधोरेखित होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. वाचन म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर स्वतःला घडवण्याची साधना आहे. चांगले ग्रंथ आपली विचारशक्ती वाढवतात, शब्द संपत्ती समृद्ध करतात, एकाग्रता निर्माण करतात, ताण कमी करतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक करतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. वाचाल तर वाचाल. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणतात, ग्रंथ हे केवळ शब्दसंपदा वाढवण्याचे साधन नसून ज्ञानवृद्धीचे, नवीन कल्पना निर्मितीचे आणि आशा आकांक्षांचे क्षितिज निर्माण करणारे साधन आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यातही ग्रंथ हे खरे गुरु ठरले. ग्रंथप्रेमातूनच मी संदर्भ ग्रंथपाल झालो. गेली अनेक वर्षे घरोघरी असावी ग्रंथसंपदा या अभियानातून ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण माझा ठाम विश्वास आहे की ग्रंथ वाचकांकडे गेले तर समाजात सकारात्मक परिवर्तन निश्चित घडते. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये. म्हणजेच ग्रंथांवर प्रेम करणारा, ग्रंथांच्या सहवासात जगणारा समाज हा विशेष आणि भाग्यवान असतो. आज गरज आहे ती अशा समविचारी वाचकांना पुन्हा ग्रंथांशी जोडण्याची. समर्थ रामदास स्वामींचे आणखी एक वचन आपल्याला मार्ग दाखवते. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र ढोंडाळावा, प्रचिती येईल तो घ्यावा अर्थमनी. या गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आपण एक छोटा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे का होईना, पण वाचन करूया. आपल्या मुलांना, कुटुंबाला आणि समाजाला ग्रंथांचा वारसा देऊया. कारण ग्रंथ हे केवळ पुस्तके नाहीत, ते संस्कार आहेत, विचार आहेत आणि आयुष्य घडवणारे खरे गुरु आहेत. समारोप कवी मंगेश पाडगावकर यांच्या या सुंदर ओळींनी करतो. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. वाचन आहे प्रवास सुंदर, वाचन आहे प्रवास सुंदर, नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा. गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. चला वाचूया आणि ग्रंथ यांना आपले गुरु म्हणून कायम आपल्या जवळ ठेवूया. धन्यवाद.